संध्याकाळच्या 7 वाजल्या की पहिलं देवाला दिवा लावून घ्यायचा आणि मग नंतर जेवणाला सुरुवात करायची. आणि आज मी ना वडी करणार होते, कारण गावावरून एवढा भाजीपाला दिला होता ना, त्यात वडीची पानं पण होते. चला म्हणतात वडीच करूया. आणि त्याच्यामध्ये आता मी कुटून मसाला टाकणार होते. हा खलबत्त्याने माहेरामधून आणला होता आता येताना. घरी डबल होता, चला म्हटलं आपण एक घेऊन जाऊया, कारण कुट्ट्याला मसाला खरंच एवढा भारी लागतो ना. त्या दिवशी भात केला होता, त्याच्यामध्ये असा मी कुटून मसाला टाकला होता. म्हटलं बघू तरी कसं लागतंय, आणि खरंच खूपच एकदम भारी लागत होता भात. चला म्हणतात वडीमध्ये आपण टाकूया. आता ह्याच्या अगोदर ना अशी कुटूनच सगळ्या ह्याच्यामध्ये मसाला टाकत होतो कालवणामध्ये, पण आता अलीकडे हा मिक्सर आल्यामुळे ना सगळंच बंद झाले हो. वडीची पानं अशी मस्तपैकी धुवून वगैरे घेतली आणि मग जरा ना पळपटावर जरा लाटून घेतली, कारण त्याच्या शिरा येत नाही, एकदम अशा कडक कडक असतात, त्यामुळे ना असं रोळ तिला करता येत नाही. त्यामुळे पहिलं पळपटावर लाटून वगैरे घेतलं आणि मग सगळा मसाला टाकून ना पीठ घेतलं असं कालवून. आता चटणी आमच्या सासूबाईंनी घरी तयार करून दिल्या. आता कशी करतात मला पण नक्की माहिती नाही, पण एवढी तिखट होती ना, तोंडाचा पाना जाळ भडकत झाला होता माझ्या तर. एका एक ना पाणी टाकून मस्त थापून घेतलं. आता सगळी पाण्याची मी एकच अशी ना रोळ करणार होते, असं म्हणजे कशी मोठी मोठी ना वडी असली की ती छान लागते आणि तळायला पण बरी पडते आणि कापायला पण जरा बरी वाटते हो, म्हणजे तुकडे वगैरे जास्त होत नाहीत. वडी मस्त थापून वगैरे घेतली, रोळ करून घेतला आणि मग त्याला उकडायला मी ठेवून दिली. त्याच्यावरती मग झाकण दिलं ठेवून. चला म्हटलं दुसरं काहीतरी बघावं. आता मी आज ह्या सांडग्याचं कालवण करणार होते आणि आजचं सगळं जेवण आहे ना हे माझ्या आवडीचं जेवण होतं, कारण मला सांडगं पण एवढं आवडतात ना, तर ह्यांना आमच्या जास्त काही आवडत नाहीत. तरी पण म्हटलं जाऊ दे, आज आपलं सगळं आवडीचं जेवण करूया. आणि सांडगं करताना मी असं थोडं तेलामध्ये ना तळून घेते. आता आमच्या इकडे सासरी ना सांडगं करताना म्हणजे कढईमध्ये डायरेक्ट असतात ना भाजून घेतात, पण मी डायरेक्ट तळून घेते. तळून एकदम भारी लागतात. मस्त अशी ना कांद्याची फोडणी देऊन ना करून घेतलं, वरून भरपूर अशी ना कोथिंबीर मी टाकून घेतली. आणि आमच्या लेकाचं कसं आहे काम बघा, अभ्यास करणं कमी असतं, पण पसाराच ना पूर्ण गावभर असतो त्याचा. जाऊ दे म्हटलं आपण आपलं काम बघावं. वडी पण झाली होती शिजून, मग घेतली कापायला. आणि मला वडी ना अशी कच्ची खायला एवढी आवडते ना, असं म्हटलं बघू तरी कशी लागत्या. पण खरंच एकदम बाहेर लागत होती, कुठल्याला मसाल्यामुळे ना एकदम ना वेगळी त्याला चव आली होती. आणि खाऊन बघितली, एवढी टेस्टी लागत होती ना खरंच. मग काय मस्त अशी ना भाकरी घालून घेतल्या होत्या त्याच तव्यामध्ये ना वडी तळायला घेतली. चला म्हटलं आपलं ताट वाढून घ्यावं, कारण ना भूक तर एकदम जास्त लागली होती आणि आवडीचं जेवण आहे म्हटलं जास्तच भूक लागते हो. कालवणातलं सांडगं आहेत ना जास्त करून मीच घेतलं होतं, कारण ह्यांना काय आमचे सांडगं आवडत नाहीत. त्यामुळे ह्यांना फक्त ना थोडं सांडगं आणि रस्साच फक्त ठेवला होता. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.